नमस्कार. स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी अंबड या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत. आज झालेल्या जवाहरलाल नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये आत्ताच आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वी गणित आणि भाषा या विषयाच्या आपण प्रश्नांचं सविस्तर असं सोल्युशन पाहिलेलं आहे. आता आपण मानसिक क्षमता चाचणी या विषयावरील प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर चला आपण मानसिक क्षमता चाचणी याचे प्रश्न पाहूया. या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे निराळी आकृती ओळखणे. निराळी आकृती ओळखायची आपल्याला आणि या निराळ्या आकृतीमध्ये आपल्याला तीन प्रश्न हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे सारखे असतात आणि एक आकृती वेगळी असते आणि ती वेगळी आकृती ओळखायची असते. तर बघा, पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नामध्ये हा त्रिकोण आहे, याच्यामध्ये आडव्या रेषा दिलेल्या आहेत. दुसऱ्या प्रश्नाला जर आपण सरळ केलं तर याच्या पण आडव्या रेषा दिसतात. चौथ्या प्रश्न म्हणजे डीच्या ह्याला सरळ केलं तर याच्या पण आडव्या रेषा दिसतात. मात्र सी मध्ये अशा प्रकारे उभ्या रेषा आहेत म्हणून वेगळी आकृती सी येते. यानंतर दुसरा प्रश्न, याच्यामध्ये बघा अशा प्रकारची तिरपी मांडणी केलेली आहे, गुणाकार बेरीज गुणाकार. यामध्ये बी मध्ये गुणाकार गुणाकार आणि बेरीज. गुणाकार हे समोरासमोर दिलेत आणि या बाजूला बेरीज दिलेली आहे. याच्यात पण गुणाकार गुणाकार असं समोर आणि बेरीज मधात दिली अशी, आणि याच्या ठिकाणी देखील समोरासमोर दिले, म्हणजे वेगळी आकृती आपली इथे या ठिकाणी सुद्धा येते, लक्षात घ्या. तिसरा प्रश्न जो आहे, तिसऱ्या प्रश्नामध्ये ह्या ए सी डी ह्या काय आहेत, भौमितिक आकृत्या आहेत. सी मात्र कोणतीही भौमितिक आकृती नाही, त्यामुळं वेगळी आकृती सी येते. प्रश्न क्रमांक 4 मध्ये ए बी सी डी मध्ये या ठिकाणी बी सी डी हे जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक ॲरोला पाठीमागून अशी रेष दिलेली आहे, मात्र ए मध्ये ह्या रेषा दिलेल्या नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळे वेगळी आकृती ए येते, लक्षात घ्या. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. यामध्ये पुढचा प्रश्न आहे समान आकृती, हुबेहूब आकृती ओळखायची आपल्याला. या ठिकाणीच बघायचं आपल्याला. हुबेहूब आकृती, समान म्हणजे काय, हुबेहूब, जशास तशी शोधायची आपल्याला. आणि या जशास तशेमध्ये या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा प्रश्न जो आहे बघा, या ठिकाणी प्रश्न शोधत असताना आपल्याला प्रश्नाकृतीचं बारकाईने निरीक्षण करून उत्तरे शोधावी लागतात. तर ज्या प्रकारे प्रश्नाकृती दिलेली आहे त्याच प्रकारची उत्तर आकृतीमधून आपल्या ABCD मधून काय करायची, उत्तर आकृती शोधून काढायची आहे. या ठिकाणी बघा, हा त्रिकोण आहे आणि हे दोन छोटे छोटे त्रिकोण आणि एक मोठा त्रिकोण, अशा प्रकारचं आकृती आपल्याला शोधून काढायची आहे. या ठिकाणी एकच त्रिकोण आहे. या ठिकाणी दोन त्रिकोण आहेत पण ही रेष दिलेली नाहीये. आणि या ठिकाणी हे इथं पण एकच त्रिकोण आहे आणि बरोबर असलेली आकृती आपल्याला जी आहे, हुबेहूब असलेली आकृती बी येईल, लक्षात घ्या. 5 नंबरचं जे आहे ती. यानंतर प्रश्न क्रमांक 6 मध्ये देखील प्रत्येक प्रश्नाकृतीचा प्रत्येक पार्ट आपल्याला चेक करायचा आहे. आणि चेक करत असताना हा ॲरो, हा गोल, ही रेष हे सगळ्या गोष्टी आपल्याला तपासायच्या. हे तपासल्या आपल्याला उत्तर आकृती क्रमांक डी ही हुबेहूब आकृती येईल, लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, या दोन्ही आकृत्या जे आहेत ह्या रेषा याच्यासारखी आकृती आपल्याला चेक करायची. बघा, या ठिकाणी ही जी आहेत ही वेगळ्या ह्याच्यात, त्यानंतर याच्यात हे वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये याच्यात हे वेगळं आहे, म्हणजे हे एक आहे. यामुळं याच्यासारखी हुबेहूब दिसणारी आकृती बी येईल, लक्षात घ्या. त्यानंतर याच्यामध्ये बघा, हा ॲरो वरी आहे, हा इकडे आणि हा पण वरी आहे, म्हणजे डाव्या बाजूला वळले. तर या ठिकाणी बघितलं तर आपण ह्या खाली आहे, या ठिकाणी हा पण खाली आहे आणि हे इकडे आहेत असे, आणि याच्यात देखील काय आहे, हे काय आहे खाली, आणि हे सगळं वेगळं आहे. आणि हुबेहूब जर पाहिले तर आपण बी येईल उत्तर, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, करेक्ट उत्तर. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया.
या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा, काय म्हणतं हे की आपल्याला आकृती पूर्ण करायची आहे, म्हणजे दिशा न बदलता आकृती पूर्ण करायची असते. ही आकृती आपल्याला दिशा न बदलता पूर्ण करायची, लक्षात घ्या. म्हणजे जसं दिलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला आकृती बसवायची आहे. यामध्ये काय असतं बघा, तीन आकृत्या, या आकृतीमध्ये तीन आकृत्या दिलेल्या असतात. त्या चौरस आकृतीमध्ये तीन भाग दिलेले असतात आणि एक भाग अपूर्ण दिलेला असतो. या तीन भागापैकी कोणते ना कोणते दोन भाग सारखे असतात. कोणते दोन भाग सारखे बघायचे आणि तिसऱ्या भागाप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, चौथा भाग तयार करावा लागतो. जर आपण चौथा भाग जर तयार केला, या ठिकाणी बघा, आपण जर इथं ड्रॉ केला, आपण पेन्सिलने ड्रॉ करायचं असतं इथं, आणि इथं तीन ही अशा प्रकारे हे येतात, आणि ही जर आकृती अशी जोडली आपण, तर या ठिकाणी आपण जर चेक केलं तर बरोबर काय असतं बघा, ही रेष इथं जोडायची आपल्याला. असं जर जोडलं आपण तर बरोबर बी आकृती या ठिकाणी बसते, लक्षात घ्या. त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न जो आहे, 10 नंबरच्या प्रश्नामध्ये देखील आपल्याला हे जोडायचं आहे. काय नाही, ही रेष ओढायची इकडं, अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे, आणि या ठिकाणी असं काढून इथं डॉट काढायचा आहे. अशा प्रकारचा हे असलेला डॉट असलेला आकृती डी मध्ये आहे, फक्त कुठं आहे, डी मध्ये, लक्षात घ्या. त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न जो आहे, 11 नंबरच्या प्रश्नात देखील आपल्याला काय करायचंय, ड्रॉइंग करून बरोबर त्या प्रकारचं उत्तर आकृती काढायची. या ठिकाणी बघा, ही अशी जोडणी केली की आपल्या बरोबर लक्षात येते की कोणती उत्तर आकृती असू शकते. तर या ठिकाणी आपली उत्तर आकृती क्रमांक डी हे योग्य उत्तर असणार आहे, आपल्या लक्षात घ्या. आणि 12 नंबरच्या प्रश्नामध्ये देखील आपल्याला जोडणीच करायची आहे, म्हणजे कोणते दोन भाग सारखे, तर वरचे दोन भाग सारखे या ठिकाणी. मग याला काय करायचं, अशा प्रकारे ड्रॉइंग करून घ्यायची इथं याच्यासारखा भाग, आणि या ठिकाणी जोडलं की बरोबर आपल्याला आकृती काय होईल, उत्तर आकृती मिळाल आपल्याला. तर हे उत्तर आकृती डी येईल या ठिकाणी. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 13 ते 16 यामध्ये बघा मुलांनो, क्रमाने येणारी आकृती आपल्याला शोधायची असते. मालिका पूर्ण करायला आपण म्हणतो, क्रमसंगती पूर्ण करायची असते. यामध्ये काय केलेलं असतं, प्रश्न आकृतीमध्ये 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या असतात आणि चौथ्या प्रश्न आकृती रिकामी असते, आणि त्या प्रश्न आकृती जागेवर कोणती उत्तर आकृती येईल हे आपल्याला दिलेल्या उत्तर आकृत्यामधून शोधून काय करायचं असतं, शोधायचं असतं आपल्याला. तर या ठिकाणी 13वा प्रश्न जो आहे, याचा क्रम बघायचा आपल्याला. याच्यामध्ये काय करायचं असतं की पहिली आकृती, दुसरी आकृती आणि तिसरी आकृती, यामध्ये क्रमाने काय काय बदल होत गेलेला आहे हे पाहायचं असतं. आणि त्यानंतर काय करायचं असतं, दिलेल्या उत्तर आकृत्यामधून पुढे बसणारी क्रमाने येणारी आकृती शोधायची असते. तर बघूया आपण. या ठिकाणी बघा, हा या ठिकाणी हे फुलीचं सिंबॉल आहे, इथं गुणाकार आहे, त्याच्या खाली बरोबर चिन्ह, या ठिकाणी काळा वर्तुळ आहे छोटा. पुढच्या ह्याच्यामध्ये काय झाले बघा, ही जी फुलीचं आहे या ठिकाणी खाली आली, या ठिकाणी म्हणजे काळ्या वर्तुळा जागेवर आली, आणि हे गुणाकार चिन्ह ह्या फुली जागेवर, म्हणजे असं घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज मध्ये काय झालेलं आहे, हे चिन्ह काय होतात, एकमेकाची जागा घेत आहेत बघा. आणि मग याचा जर आपण विचार केला तिसऱ्या प्रश्न आकृतीचा, हे बरोबर चिन्ह इथं येईल, गुणाकार वर जाईल, फुली वर जाईल, आणि बरोबरच चिन्ह जागेवर काळा वर्तुळ जाईल. अशी आकृती कुठं आहे, डी मध्ये आहे. कुठं आहे, डी मध्ये. कुठं आहे, तर या ठिकाणी अशा प्रकारची आकृती कुठे आहे, डी मध्ये या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. यानंतर खाली जे आहे 14 नंबरचा प्रश्न बघा, याच्यात पण तोच विचार करायचा की नेमकं काय बदल झालेला आहे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आकृतीमध्ये. तर या ठिकाणी बघा, आपण रेषांची संख्या जर मोजली सगळ्यांची, तर या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 रेषा आहेत. या ठिकाणी दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय, 1 2 3 4 म्हणजे -1 म्हणजे -1, एक रेष कमी व्हायला लागली. या ठिकाणी एक रेष कमी झाली, 1 2 3 म्हणजे इथं 5, इथं 4 आणि इथं 3 रेषा आहेत. तर पुढच्या ह्याच्यामध्ये किती येतील, 2 येतात, आणि 2 रेषा असलेली आकृती कोणची, आपली बी आहे, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी 15 नंबरचा प्रश्न जर आपण पाहिला, तर हा बाण आहे, वरी वर्तुळ आहे, डाऊन डायरेक्शन मध्ये याचं काय आहे, बाणाचं टोक आहे. तर याला आपण जर अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर फिरवलं तर
काय होईल बघा, या ठिकाणी बारकाईने निरीक्षण केलं तर या ठिकाणी 3 आडव्या रेषा त्याला इथं घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 डिग्रीमध्ये 90 अंशामध्ये फिरवायचं त्याला आणि एक रेष कमी करायची प्रत्येक ठिकाणी. मग ह्याला पण परत इथं आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर 90 अंशात फिरवलं तर या ठिकाणी येतो. आणि तिसऱ्या प्रश्न आपण निरीक्षण केल्यानंतर ह्याला जर आपण फिरवलं घड्याळाच्या विरुद्ध दिशेने तर ही आकृती अशा प्रकारे बसेल या ठिकाणी आणि मधली रेष एक काय होईल, कमी होईल. फक्त अशा प्रकारची आकृती येईल, म्हणजे ही आकृती सी येईल उत्तर, त्याचं करेक्ट उत्तर. त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न आहे. याच्यामध्ये देखील बघा काय झालेलं आहे, घड्याळाच्या दिशेने प्रत्येक चिन्ह एकमेकाची जागा घेत आहे. हे बघा या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये बघा जे काही टक्केवारीचं चिन्ह आहे ते वजाबाकीचे चिन्ह जागेवर गेले, वजाबाकी चिन्ह बेरजे जागेवर बेरजे चिन्ह, या वर्तुळा जागेवर वर्तुळा चिन्ह, टक्केवारी चिन्ह जागेवर. जर याचा विचार केला तर आपल्याला परत काय करता येईल, मग हे भागाकार चिन्ह असं इथे या ठिकाणी येईल, त्यानंतर हे वजाबाकी इथं जाईल, बेरीज इथं येईल आणि गोळ इथं येईल. अशा प्रकारे जर विचार केला तर आपलं उत्तर काय येईल, डी येईल. काय येईल, डी येईल. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 17 ते 20 यामध्ये बघा नातेसंबंध आपल्याला जोडायचा असतो, काहीतरी रिलेशनशिप असते प्रत्येक यामध्ये आकृतीमध्ये, म्हणजे जे काही सहसंबंध दर्शवायचा असतो. यामध्ये बघा हे जे काही आहे प्रश्न, या तिसऱ्या पहिल्या 2 प्रश्नाकृतीत काहीतरी नातं असतं लक्षात घ्या. तसंच नातं तिसऱ्या व चौथ्या प्रश्नाकृतीमध्ये असतं, ते दाखवायचं असतं आपल्याला. या ठिकाणी बघा जर पहिला आपण 17 नंबरचा प्रश्न पाहिला, या ठिकाणी अशा प्रकारच्या 2 ॲरो आहेत, त्याच्यामध्ये गोल आहे ब्लॅक साईड, आणि याला काय केलंय घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवलं, त्याच्यातला एक जो काही बाणाचा आहे तो बाण कमी झालेला आहे आणि व्ही शेप जो आहे तो, आणि त्याच्यात काळा वर्तुळ आहे तो पांढरा झाला. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं असतं की काय संबंध दाखवलेला आहे किंवा पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत कशा प्रकारचा बदल केलेला आहे तो बदल आपल्याला काय करायचा असतो, पाहायचा असतो. तशाच प्रकारचा बदल आपल्याला काय करायचा असतो, तिसऱ्या आकृतीतून चौथ्या आकृतीत पाहायचा असतो, लक्षात घ्या, करायचा असतो. तर या ठिकाणी सुद्धा काय आहे बघा, याला जर आपण घड्याळाच्या दिशेने फिरवलं 90 डिग्रीमध्ये तर यातला एक ॲरो जो आहे तो निघून जाईल आणि त्यानंतर हा जो काळा गोल तो पांढरा होईल. आणि अशी आकृती आपण जर केली तर या ठिकाणी अशा प्रकारची आकृती बी म्हणून आपल्याला या ठिकाणी उत्तर करेक्ट येईल, लक्षात घ्या. यानंतर 18 नंबरचा प्रश्न जो आहे, याच्यात काय बदल केलेला आहे किंवा पहिल्याचा दुसऱ्याशी काय संबंध दाखविला आहे. तर या ठिकाणी बघा इकडाकडील जे आहे एकदम राईट साईडचा चौकोन तो सगळ्यात मोठा आहे, त्याच्यानंतरचा सेकंडचा आहे वर्तुळ तो त्याच्यात सेकंड नंबरला आला आहे, एकदम लेफ्ट साईडचा ट्रायंगल आहे त्रिकोण तो एकदम आतमध्ये गेलेला आहे. तर आपल्याला तसंच करायचं, काय नाही, अगोदर वर्तुळ घ्यायचा, त्यानंतर त्रिकोण आणि नंतर चौकोन, अशा प्रकारचा संबंध आपल्याला दाखवायचा आहे. आणि अशी आकृती कुठं आहे, आपल्या ऑप्शन नंबर बी मध्ये आहे, लक्षात घ्या. यानंतर बघा 19 नंबरचा जो प्रश्न आहे, याला देखील आपण काय केले, फक्त घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 अंशात फिरवले, याला अशा प्रकारचा बदल या ठिकाणी केलेला आहे. मग याला पण आपल्याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवायचं. जर विरुद्ध दिशेने फिरवलं तर आपलं उत्तर जे आहे ती करेक्ट काय येईल, सी उत्तर येईल, लक्षात, सी ऑप्शन 90 अंशामध्ये फिरवायचे, लक्षात घ्या. त्यानंतर 20 नंबरचा जो प्रश्न आहे, याच्यातही बघा काय केलेला आहे, याला देखील आपल्याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने किंवा घड्याळाच्या दिशेने दोन्ही दिशेने कोणत्याही दिशेने जरी फिरवलं तर आपलं उत्तर तेच येणार आहे. याला असं जरी फिरवलं तर हे या प्रकारचे उत्तर येईल, किंवा याला असं जरी फिरवलं तरी अशा प्रकारची आकृती सहसंबंध दाखवता येईल. मग आपण कोणत्या एका दिशेने फिरवू, याला आपण काय करू, घड्याळाच्या दिशेने फिरवू 90 अंशामध्ये. मग असं जर फिरवलं तर आपलं करेक्ट उत्तर काय येते, सी येते, लक्षात घ्या. अशा प्रकारचा सहसंबंध आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. यानंतर बघा पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 21 ते 24 यामध्ये आपल्याला काय केलेलं असतं बघा,
भौमितिक रचना पूर्ण करायची असते. जे काही भौमितिक आकृत्या दिलेल्या असतात त्या अपूर्ण असतात आणि त्या अपूर्ण आकृतीला आपल्याला काय करायचं असतं, पूर्ण करायचं असतं. तर बघा यामध्ये प्रश्न क्रमांक 21 मध्ये बघा, पूर्ण करायचे म्हणजे जोडायचे, काहीच करायचं नाही. पेन्सिलनं आपण जोडू शकतो आणि त्या प्रकारचा बसणारा भाग, तंतोतंत म्हणजे आतमध्ये जाऊन बसणारा भाग जो आहे तो आपल्याला शोधायचा असतो. जर या ठिकाणी आपण पेन्सिलनं जर जोडलं तर बघा इथं अशा प्रकारची आकृती तयार होते आणि असा भाग कुठं आहे तर आपल्याला सी मध्ये दिसेल, लक्षात घ्या. त्यानंतर याला देखील आपल्याला एक 22 नंबरच्या प्रश्नाला जर पेन्सिलनं जोडलं तर अशा प्रकारचा भाग कुठं आहे आपल्याला डी मध्ये दिसेल. त्यानंतर हे वर्तुळ जर आपण पूर्ण केलं, लक्षात घ्या, की अशा प्रकारे गोल पूर्ण केलं तर या ठिकाणी बघायचं आपल्याला की ही अशा प्रकारची जी काही आकृती आहे ती आपल्याला सी मध्ये दिसते, लक्षात घ्या. आणि 24 नंबरचा जो प्रश्न आहे याला जर आपण हे केलं, पूर्ण केलं तर या अशा प्रकारे आकृती तयार होते. म्हणजे उत्तर आकृती हे अशा जो ट्रायंगल आहे या ठिकाणी, हा ट्रायंगल या ठिकाणी ए मध्ये दिसतो, लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्याला भौमितिक काय करायचे असते, रचना पूर्ण करायची असते. यानंतरचा पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 25 ते 28 यामध्ये काय केलेलं असतं बघा, आपल्याला आरशातील प्रतिमा शोधायची असते. दिलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा कशी होईल, कशा प्रकारे तयार होईल हे आपल्याला पाहायचं असतं. तर आरशातील प्रतिमा तयार करत असताना काय नाही, आपल्याला काय करायचं असतं, फक्त याच्यामध्ये डावी बाजू उजवीकडे जाते, उजवी बाजू डावीकडे जाते प्रत्येक याच्यामध्ये. तर तेच फक्त पाहायचे, बाकी काहीच करायचं नाही. तर आपण प्रश्न क्रमांक 25 मध्ये बघा, हा भाग इकडल्या साईडला जाईल, हा भाग इकडे जाईल, हा त्रिकोण इकडून, हा त्रिकोण इकडून आणि हा मध्यभागी जी आहे आकृती ती त्याच जागेवर राहणार आहे. हे आपण पाहिलेले टीचिंग करत असताना. तर या ठिकाणी बघा 25 नंबरचं जे काही करेक्ट उत्तर आहे ते डी येईल, लक्षात घ्या. यानंतर 26 नंबरचा प्रश्न आहे बघा, आरशातील प्रतिमाची करायची आपल्याला. ही जी रेष आहे, इकडली रेष इकडल्या बाजूला जाईल, ही रेष इकडे जाईल, याचं करेक्ट उत्तर सी येईल, लक्षात घ्या. नंतर 27 नंबरचा प्रश्न आहे, ही जी आकृती इकडल्या बाजूला येईल, ही आकृती इकडून येईल, ही आकृती त्या बाजूला जाईल. तर ह्याचं उत्तर, करेक्ट उत्तर आपल्याला कशामध्ये दिसतंय, या ठिकाणी ए मध्ये दिसतंय. कुठे दिसतंय, ए मध्ये. नीट जर ऑब्झर्वेशन केलं, आपण बारकाईनं निरीक्षण केलं तर उजवी बाजू डावीकडे, डावी बाजू उजवीकडे, अशा प्रकारे याच्यामध्ये बदल होत असतो. त्यानंतर 28 नंबरचा जो प्रश्न आहे, या 28 नंबरच्या प्रश्नामध्ये बघा, ह्या ॲरो इकडल्या बाजूला जाईल, हे जे गोल आहे ते खालच्या बाजूने आहेत, लक्षात घ्या. ही जी काळा गोल आहे, हा काळा बाजू ह्या रेषेच्या खालच्या बाजूने आहे आणि हा देखील इथे या ठिकाणी बदल होणार आहे. तर ही बाजू इकडे जाईल. अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित जर बघितलं तर करेक्ट उत्तर काय आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी ही बाजू इथंच राहिलेली आहे, ही गोल वरून आहेत वरच्या बाजूला. यानंतर जी काही ही गोल आहे, ही बघा, ही गोल आपल्याला इकडल्या बाजूला पाहिजे, या साईडला पाहिजे. तर इथं करेक्ट उत्तर आपलं सी येईल, लक्षात घ्या. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29 ते 32 या ठिकाणी आपल्याला काय करायचं असतं, म्हणजे याच्यामध्ये चॅलेंजिंग प्रश्न असतात, लक्षात घ्या. आणि खूप काळजीपूर्वक आपल्याला प्रश्नांची उत्तरे सोडवावी लागतात. यामध्ये एक कोणत्याही चौरस आकृती, त्रिकोण आकृती किंवा वर्तुळ आकृती कागदाचा तुकडा असतो आणि त्याला घडी घातलेली असते. ती घडी घालून त्याच्यावर काहीतरी क्रिया केलेली असते. एक ते छिद्र पाडलेलं असतं किंवा कापलेला भाग असतो आणि ती घडी उघडल्यानंतर कशा प्रकारचा तो कागदाचा तुकडा दिसेल हे आपल्याला ओळखायचं असतं, लक्षात घ्या. यानंतर यामध्ये बघू आपण प्रश्न क्रमांक 29 जो आहे, यामध्ये बघा ही घडी कुणीकडे टाकलेली आहे. त्यानंतर परत या ठिकाणी बघा
काय केलेलं आहे यांच्याकडनं थोडी मिस्टेक झाली असं माझ्या मते लक्षात येते की आपल्याला ही घडी ज्यावेळेस इकडून इकडे टाकतात त्यावेळेस एकतर ही एक मिनिट ही घडी ज्यावेळेस इकडे पडते त्यावेळेस आपल्याला एकतर खालून वर घडी दुमडायची असते किंवा वरून खाली अशा प्रकारे त्यांनी ती बाणाची दिशा परत तशीच दाखवली म्हणजे या ठिकाणी थोडं त्यांच्याकडनं ॲरो जे आहे घडीची घडी घातलेली दाखवण्यात थोडी मिस्टेक झालेली आहे. तर या ठिकाणी आपण ज्यावेळेस ही घडी उघडणार आहे त्या तिसऱ्या प्रश्न आकृतीमध्ये जी काही इथं या ठिकाणी गोल केलेलं आहे छिद्र पाडलेलं त्यांनी ह्याला उघडल्यानंतर इथं एक छिद्र येईल आणि ज्यावेळेस ते भाग खाली उघडला जाईल त्यावेळेस काय होईल म्हणजे अशा या 4 छिद्र म्हणजे 4 बाजूला 4 गोल तयार होतील म्हणजे करेक्ट आपलं उत्तर काय येईल हे डी येईल लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 मध्ये काय आहे बघा षटकोन दिलेला आहे षटकोन आकृती कागदाचा तुकडा आणि त्याला खालून वर दुमडलंय त्यानंतर उजवीकडून डावीकडे दुमडलेला आहे आणि तिसऱ्या प्रश्न आकृती जो दुमडलेला भाग आहे त्याच्यामध्ये 3 छिद्र असे आहेत 3 डॉट आहेत ब्लॅक डॉट यामध्ये ह्याचे 4 भाग पडले आहेत आणि चौथ्या भागामध्ये जर 3 छिद्र पडले असतील तर एकूण भागाच्या छिद्रांची संख्या आपल्याला बघा 4 त्रिक 12 छिद्र होतात आणि ते अशा प्रकारे सिरियल आहेत लक्षात घ्या. इथं एक छिद्र आहे इथं एक आहे आणि इथं एक आहे अशा प्रकारे आहे. तर अशा प्रकारची जी काही मालिका असे प्रकारचे होते ते या ठिकाणी तर दिसत नाही असे डायरेक्ट आडवे दिलेत या ठिकाणी तशा प्रकारच्या हे जे काही आपण दाखवलंय हे असं नाही आहे या ठिकाणी सी मध्ये पण नाही आहे हे पण नाही आहे आणि या ठिकाणी हे पण नाही म्हणजे करेक्ट उत्तर आपलं हे यायला पाहिजे लक्षात घ्या. या ठिकाणी ही जी काही मालिका दाखवली इथं इथं बरोबर दिसतं या ठिकाणी ही मालिका लक्षात घ्या. त्याच्यामुळं ही जे आहे हे करेक्ट दिसतं आपल्याला 30चं उत्तर बी येईल. त्यानंतर 31 मध्ये बघा चौरस आकृती कागदाचा तुकडा आहे त्याला तिरप वरून खाली दुमडलेलं आहे त्यानंतर परत खालून वर दुमडलं या ठिकाणी आणि दुमडल्यानंतर ह्या भागाला या ठिकाणी काय केलं त्यांनी या ठिकाणी असे अर्धगोलाकृती कापले आहे. मग ह्याला ज्यावेळेस खाली इकडे उघडलं जाईल त्यावेळेस इथं एक भाग तयार होईल आणि इकडं ज्यावेळेस उघडलं जाईल लक्षात घ्या याला इकडं ज्यावेळेस उघडलं जाईल पुन्हा इथं एक होईल आणि इकडं ज्यावेळेस उघडलं जाईल त्यावेळेस इथं एक आणि इथं एक म्हणजे अशा प्रकारे काय होईल या ठिकाणी आकृती तयार होईल म्हणजे या ठिकाणी सी जे आहे सी जो भाग आहे उत्तराकृतीचा तो काही आपलं करेक्ट उत्तर येईल. यानंतर 32 नंबरचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये देखील चौरस आकृती कागदाचा तुकडा दिलेला आहे आणि या चौरस आकृती कागदामध्ये कागदा तुकड्याला खालून वर दुमडलेला आहे त्यानंतर उजवीकडून डावीकडे या ठिकाणी कागदाचा तुकडा दुमडलेला आहे आणि तिसऱ्या प्रश्न आकृतीत असा या ठिकाणी खालच्या बाजूला अर्धवर्तुळाकृती भाग कापलेला आहे. या ठिकाणी ज्यावेळेस आपण अशा प्रकारे घरी उघडणार आहे इथं कापलेलं आहे लक्षात घ्या याला इकडे उघडलं इथं एक कापलेला भाग येईल असं म्हणजे पूर्ण वर्तुळ तयार होईल या ठिकाणी आणि वरून खाली याला ज्यावेळेस उघडणार आहे त्यावेळेस काय होईल या ठिकाणी लगेच याला खिटून अशा प्रकारचं म्हणजे बरोबर इक्वल त्यासारखंच एक वर्तुळ तयार होईल म्हणजे 2 वर्तुळाची संख्या या ठिकाणी होईल म्हणजे आपलं करेक्ट उत्तर काय येईल लक्षात घ्या. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33 ते 36 यामध्ये काय करायचं असतं बघा प्रश्न आकृतीमध्ये काही आकृतीचे तुकडे दिलेले असतात आणि ते तुकडे एकत्र केल्यानंतर कशा प्रकारच्या आकृती आपल्याला तयार होणार आहे ते ओळखायचं असतं उत्तर आकृतीमधून. तर ते काय करायचं असतं किंवा जे काही प्रश्न आकृती तुकडे दिलेले आहेत त्या तुकड्यांना काय करायचं असतं आपल्याला की त्याच्या आकारानुसार क्रमांक द्यायचे असतात लक्षात घ्या. जर आकारानुसार जर क्रमांक दिले आणि त्याच आकाराचे क्रमांक आपल्याला उत्तर आकृती द्यायचे असतात. तर आपण बघितलं ह्या प्रश्नामध्ये तर या ठिकाणी सर्वात मोठा आकाराचा तुकडा जे आहे त्याला 1 नंबर देऊया आपण इथं. त्यानंतर या ठिकाणी याला 2 नंबर याला सारख्या आकाराचे तुकडे असेल तर त्याला समान नंबर द्यायचा असतो आणि जे यानंतर त्यापेक्षा लहान आकार आहे तर याला 3 नंबर देऊया. तर आपण जर आकारानुसार तुकडे शोधत बसलो तर या ठिकाणी बघा ह्या आकार या ठिकाणी नाही आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी बाद होते लक्षात घ्या. हा आकार इथे आहे त्यानंतर ह्या आकार जो आहे 1 नंबरचा या ठिकाणी सुद्धा नाही म्हणजे ही आकृती या ठिकाणी बाद होते. हा आकार या ठिकाणी आहे म्हणजे ही एक आहे
आता राहिला आपला प्रश्न दोनच राहिलेले आहेत. तर 2 नंबरचा तुकडा बघायचा आहे. या ठिकाणी आहे का? या ठिकाणी 2 नंबरचा तुकडा सुद्धा नाही. इथं कटलेलं आहे आपलं. या ठिकाणी आहे, या ठिकाणी पण आहे. या ठिकाणी आहे का? नाही. म्हणजे ही पण आकृती कटली. करेक्ट उत्तर आपलं काही बी येईल, लक्षात घ्या. यानंतर या ठिकाणी पण तसंच करायचं. आकारानुसार नंबर 1 2 3 इथं आहे का बघायचंय. या ठिकाणी नाहीये, 3 तुकडे पाहिजेत आपल्याला, म्हणजे हे पण नाहीये. या ठिकाणी आहेत का बघायचं. या ठिकाणी सुद्धा नाहीये. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर तुकडा. या ठिकाणी बघा, या ठिकाणी सुद्धा आपण जर पाहिलं तर इथं या ठिकाणी 1 नंबरचा तुकडा आहे आणि 2 नंबरचा तुकडा जे आहे थोडा आपल्याला मोठा म्हणजे लांब दिलेला दिसतो, म्हणजे हे देखील उत्तर या ठिकाणी येत नाही. आणि करेक्ट उत्तर जे आहेत 1 2 आणि 3 अशा प्रकारचे तुकडे असलेल्या आकृती आपल्याला या ठिकाणी डी ऑप्शन येईल, लक्षात घ्या. त्यानंतर 35 नंबरचा जो प्रश्न आहे याच्यात देखील आपण आकारानुसार क्रमांक देऊया. 1 2 3 अशा प्रकारे क्रमांक दिले तर हा तुकडा इथं आहे का? नाही. हा तुकडा इथं आहे का 1 नंबरचा? नाही. त्यानंतर हा सॉरी या ठिकाणी आहे. या ठिकाणी बघा, हा तुकडा 1 2 3 एक तुकडा आहे या ठिकाणी, हा 2 आहे आणि हा 3 आहे. बाकीच्या ठिकाणी हा 1 नंबरचा तुकडा नाही आहे, हे कटलं. ही तर 1 नंबरचा तुकडा नाही, हे कटलं. आणि 1 नंबरचा तुकडा हा या ठिकाणी देखील नाही, हे कटलं. म्हणजे करेक्ट उत्तर आपलं येईल. आणि नंतर 36 नंबरचा प्रश्न आहे. याच्यात देखील आकारानुसार आपल्याला काय करायचे, क्रमांक द्यायचे 1 2 आणि हे 3 3 नंबर. तर बघा, हा तुकडा या ठिकाणी आहे का? ठीक आहे. या ठिकाणी आहे का? नाही, कटलं या ठिकाणी. या ठिकाणी आहे का? ठीक आहे, या ठिकाणी. या ठिकाणी आहे का? नाही आहे. म्हणजे हे 2 आकृत्या आपल्या बाद झालेल्या आहेत या ठिकाणी. राहिला प्रश्न कोणचा? ए आणि सी मध्ये. तर हा 2 नंबर तुकडा इथं आहे, इथं पण आहे, पण हे जे 3 नंबर इथं नाही आहेत, म्हणजे ही आकृती कटली. राहिला उत्तर ऑप्शन नंबर करेक्ट सी आहे, लक्षात घ्या. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. यानंतर आपला शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 37 ते 40. यामध्ये बघा, आपल्याला काय करायचं असतं, जी काही प्रश्न आकृती दिली आहे ती प्रश्न आकृती दिलेल्या उत्तर आकृतीमध्ये कुठेतरी दडलेली असते, लपलेली असते. आणि ती दडलेली आकृती आपल्याला शोधायची असते. त्यासाठी आपल्याला पेनाचा किंवा पेन्सिलचा वापर देखील करता येतो. तर बघा, हा आकार पाहायचा आहे आपल्याला. 37 नंबरचा प्रश्न जो आहे, या आकारासारखी सरळ सरळ दिसणारी आकृती आपल्याला दिसते या ठिकाणी. उत्तरामध्ये सी आहे. या ठिकाणी सी प्रश्न उत्तर आकृती जे आहे ते आपलं उत्तर येऊ शकतं. या ठिकाणी बघा, ही डी मध्ये सुद्धा उत्तर दिसतंय, पण याचा जी काही या रेषेची लांबी रुंदी आहे या ठिकाणी ही डी मध्ये नाहीये, म्हणजे हे उत्तर कटलं. म्हणजे आपलं करेक्ट उत्तर काही सी येईल, लक्षात घ्या. त्यानंतर 38 नंबरचा प्रश्न जो आहे याच्यामध्ये देखील जर आपण पाहिलं तर हा जो आकार आहे याच्या आकारासारखा आकार आपल्याला बघा याच्यात सापडत नाहीये, याच्यात देखील सापडत नाहीये, याच्यात मात्र आपल्याला बघा या ठिकाणी सापडत आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी आपण जर अशा प्रकारे ड्रॉइंग केलं पेन्सिलने किंवा पेन, तर हे उत्तर या ठिकाणी आपल्याला सापडते. म्हणजे हे करेक्ट उत्तर आपलं येऊ शकतं, लक्षात घ्या. त्यानंतर 39 नंबरचा प्रश्न जो आहे, 39 नंबरच्या प्रश्नामध्ये देखील बघा या ठिकाणी आपल्याला असं त्रिकोणासारखा भाग फक्त कुठं दिसतोय, या ठिकाणी वरच्या बाजूला जी आहे ती वरचं टोक जे आहे त्रिकोणाचं कट झालेलं आहे, आणि कट झालेला भाग या ठिकाणी दिसतोय आपल्याला, लक्षात घ्या. म्हणजे अशा प्रकारची जी आकृती ती ए मध्ये आहे, बाकीच्या ठिकाणी नाही दिसत आपल्याला. त्यामुळं आपलं करेक्ट उत्तर काय येईल. आणि शेवटचा प्रश्न या मानसिक क्षमता चाचणीचा तो आहे 40 नंबरचा. अशा प्रकारची जी काही आकृती आहे ही आकृती आपल्याला या ठिकाणी पहा, व्यवस्थित जर पाहिलं आपण तर या ठिकाणी ही आकृती आपल्याला ड्रॉइंग करून मिळेल, लक्षात घ्या. हे अशा प्रकारे ही आकृती आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. बाकीच्या ठिकाणी आपल्याला उत्तर आकृती मिळणार नाही. म्हणजे करेक्ट उत्तर आपलं काय सी आहे. तर अशा प्रकारे आपल्या या वर्षी झालेल्या जवाहरलाल नवोदय परीक्षेतील
हे मानसिक क्षमता चाचणीतील संपूर्ण 1 ते 40 प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.